नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विप्लव बाजोरिया उमेदवारी अर्ज बाद प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात. निर्णयाविरोधात बाजोरियांची उच्च न्यायालयात धाव. वाढत्या महागाई विरोधात भिवंडीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रांत कार्यालयावर जनप्रभोक्ष मोर्चाद्वारे मोदी सरकारचा जाहीर निषेध. दरवाढ कमी करण्यासाठी प्रांतामार्फत राष्ट्रपतींना निवेदन. अहिल्यानगरच्या अकोल्यात कर्जमाफी शासन आदेशाची होळी. जाचक अटींविरोधात शेतकऱ्यांचा संताप. किसान सभेचे राज्यभर आंदोलन. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी येथील जुगार अड्ड्यांवर कारवाईत 23,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 6 जण अटकेत. सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मीरा भाईंदरमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला. भाजी विक्रेत्याचा मृत्यू. 4 अटकेत. घटनेनंतर भाजी मार्केट परिसरात तणावाचं वातावरण. बीडच्या सिरसाळामध्ये दुचाकीच्या हप्त्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आणण्याची मागणी. 20 वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ. विवाहितेला उपाशी ठेवून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये धुमाकूळ घालणारी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीला अटक. 6 आरोपींना अटक. आरोपींकडून 9,28,000चा मुद्देमाल जप्त. 3 आरोपी फरार असून आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. मावळातील बहुतांश धरणे 50% खाली. आंध्रा धरणात 33.38% पाणीसाठा शिल्लक. पाणी टंचाई निर्माण न होण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावं, प्रशासनाचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग ते वारा जहागीर पूल अद्याप अपूर्ण. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची नागरिकांकडून मागणी. पुण्याच्या खडकी परिसरात वादळी वारा आणि मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं प्रचंड नुकसान. 900 पिवशी कांदा पाण्यात भिजला. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.